आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। छान केलं छान झालं का? बाकी संपतराव, तू आणि गुणाजीराव गेला तुम्ही दिल्लीला आणि पूर्वीचं रांजणाशी लग्न जे होणार होतं ते होऊ दिलं नाही सिद्धूनं। अरे एवढी काळजी वाटत होती मला, पण काही नाही। काल सिद्धू आणि पूर्वी दोघंही कुलदेवतेच्या दर्शनाला गेली, नवस बोललेत, आता मात्र कुठली चिंता उरली नाही। म्हणजे कसं झालं, पूर्वीचा आणि सिद्धूचा हा दौरा यशस्वी पार पडला। रेणुका, याला तुम्ही यशस्वी झालेला दौरा म्हणताय का? गुणाजीर, गुणाजीराव काय झालं? काय झालं? अहो, लोकांनी आमच्या तोंडात शेण घालायची वेळ आली आहे। आणि तुम्ही आम्हाला विचारताय काय झालं? हो गुणाजीराव, जरा शांत व्हा। इतकं संतापायला काय झालं? आणि हे असं बोलल्यानंतर आम्हाला कळणार तरी कसं? आधी सांगा तरी नेमकं काय झाले ते। हे पहा, काय प्रताप करून ठेवल्यात तुमच्या सिद्धूने। बघा, अगो बाई, अगो बाई, अहो हे असं पेपर मध्ये काय? तो प्रश्न आता फार लांबचा झाला वहिनी। प्रश्न आता हा आहे की हा पेपर सासवड मध्ये सगळ्या लोकांनी बघितलाय। अहो, वाटेल ते बडबडायला लागलेत। कोणाकोणाची तोंड बंद करणार आहात? काय उत्तर देणार आहे त्यांना? काही आहे का उत्तर तुमच्याकडे? थांबा थांबा गुणाजीराव, अहो जरा दमानं घ्या। मान्य आहे की तुमच्या लेकीची चर्चा सुरू झाली असेल, पण इथं आमच्याही नातवावरती काही कौतुकाचा वर्षाव झाला नसेल ना? कारण या फोटोमध्ये पूर्वी बरोबर आमचा सिद्धू पण आहे। बरोबर आहे, मग म्हणून तर त्याला जाब विचारायला मी आलोय। नवस बोलायला गेला होता आणि दुसऱ्यांनी यांचे फोटो काढेपर्यंत हे काय करत होते? हे काही नाही, सिद्धूला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हजर करा। सिद्धिराज, सिद्धिराज, सिद्धू, ए सिद्धू, शी, हा सिद्धू पण ना, हा काय पराक्रम करून ठेवलाय। आणि तसंही मला यांचं लग्न मोडायचंच आहे, पण याला काही एवढी घाई झालीये? आग थोडी पेटू तर दे, मग मजा येईल ना। अहो, काय काय चाललंय? तुम्ही सगळे असे का उभे आहात? काही झालंय का? वा, वर तोंड करून आम्हालाच विचारताय काय झालंय काय? हे बघा, तुम्ही लावलेले दिवे आणि त्याचा पडलेला प्रकाश, तू काय?
काय करू? बोलू का जयंतशी? पण मग तो माझ्याशी बोललाच नाही तर त्याचा राग माझ्यावर अजूनही तसाच असेल का? गुड मॉर्निंग जानू. गुड मॉर्निंग जयंत. तुला काय वाटलं कालच्या भांडणानंतर मी तुला ही अशी सकाळची कॉफी करून देणार नाही? जानू, आपण पार्टनर्स आहोत. आपल्यात अशी भांडणं होतच राहणार. पण आपण असा काय राग मनात धरून ठेवायचा का? जयंत, म्हणजे तू माझ्यावर चिडला नाहीयेस ना? अजिबात नाही जानू. आता तू रिलॅक्स हो आणि ही कॉफी घे. जयंत, अरे काल घरच्यांशी कॉलवर बोलायच्या नादात मी तुला एक गोष्ट विचारायलाच विसरले. तुझे ते गेस्ट जे आले होते बघ, त्यांना जेवण आवडलं ना? ऑफकोर्स आवडलं जानू. इनफॅक्ट मी पण तुला सांगायचंच विसरलो. कशाबद्दल? जानू, ती भाजी तू बनवली होतीस ना, मटर पनीर, ती माइंड ब्लोईंग झाली होती खरंच. म्हणजे आत्तापर्यंत बनवलेल्या डिशेसपैकी सगळ्यात बेस्ट डिश झाली होती ती. मग आजपासून आता माझं ठरलं, मी आता रोज अशा नवीन नवीन रेसिपीज ट्राय करणार आणि तुला खाऊ घालणार. मग मला तुझ्या अशा छान छान कॉम्प्लिमेंट्स ऐकायला मिळतील. अच्छा, म्हणजे मी तुझा गिनेपिग हा, आणि मला रोजचे तुझे एक्सपेरिमेंट्स ट्राय करावे लागतील हा ना? अरे वा, म्हणजे तुला फक्त तुझीच काळजी आहे. तरी तू काहीही म्हणालास तरी आज तुझ्यावर एक्सपेरिमेंट होणार आहे आणि बी रेडी फॉर दॅट. अच्छा, ॲट युअर सर्व्हिस मॅडम. छान झाली आहे कॉफी. या भावनाचं काय करायचं? आपला कुठलाच प्लॅन सक्सेसफुल होत नाहीये. हे बघ, ते सिद्धू बद्दल काय प्रिंट होऊन आलंय.